मित्रांनो मटण पाया सुक्का बनवतो आणि ही वाली रेसिपी खूप जास्त इझी आणि टेस्टी असणार आहे. सुरुवातीला कुकरमध्ये थोडंसं तूप आणि तेल टाकलं, त्यानंतर काही खडे मसाले टाकतोय. हे खडे मसाले जे काही येते मी कॅप्शनमध्ये ॲड करतो, तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो खडे मसाल्याने एक मजेदार अशी चव येते. तेलामध्ये मिक्स करून झाल्यानंतर त्यानंतर ॲड करतो याच्यामध्ये पायांना आपल्याला उकडून घ्यायचं आहे, त्यासाठी मी तयार करतो कारण आणि याचा काढा पण पाणी बनवलं जातं, माहिती आहे ना तुम्हाला पायाचा असतो. मित्रांनो याच्यामध्ये टाकलं थोडीशी हळद, धने जिरा पावडर, थोडासा याच्यामध्ये गरम मसाला ॲड करतो. ते सगळे मसाले ॲड करून मिक्स करून घेतो आहे. मसाला ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकतो. जेवढं हवं तेवढं पाणी तुम्ही ॲड करा. तुम्हाला जेवढा काढा पाहिजे असेल तर काढ्यासाठी पण ॲड करा. कुकरच्या आपल्याला जवळजवळ 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्यात, जेणेकरून पाय प्रॉपर शिजले पाहिजेत. अशा प्रकारे मला वाटतं मी 4 शिट्ट्या घेतल्या. 4 शिट्ट्यामध्ये इनफ झालं माझे पाय. तुम्ही एकदा चेक करू शकता. माझे पाय मी आणलेले पाय. ठीक आहे. आता पाणी बाजूला काढायचं आहे, म्हणजे जो काढा आहे तो साईडला काढायचा आहे. आपल्याला पाय साईडला काढायचे आहेत. त्याच्यानंतर आता आपण पुढची प्रोसेस करायची आहे. कढईमध्ये मी परत एकदा थोडंसं तूप आणि थोडंसं तेल ॲड करतो आहे. मग चॉप केलेला कांदा, रफली चॉप केला आहे, चॉप केलेली मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आणि एक वाटण तयार केलं आहे. त्याची डिटेल मी कॅप्शनमध्ये ॲड करतो. वाटण वगैरे मस्त शिजवून घ्यायचं आहे मित्रांनो इथे. याच्यानंतर आपल्याला ॲड करायचं याच्यामध्ये त्याचे पाय आपण आता बॉईल करून घेतलेले पाय याच्यामध्ये ॲड केल्यानंतर मिक्स करून घ्या. मित्रांनो ज्यांना हे आवडतात त्यांनाही खूप जास्ती आवडणार आहे. ठीक आहे ना. इथे टाकतो आगरी गुडी मसाला, त्याच्या जागी तुम्ही लाल मसाला पण टाकू शकता, लाल तिखट. त्यानंतर थोडीशी टाकतो काश्मीरी मिरची पावडर, हळद, धने जिरा पावडर, थोडासा गरम मसाला, थोडासा टाकतो याच्यामध्ये खडी मसाला पावडर आणि सगळे टाकल्यानंतर मिक्स करून घेतो. थोडासा मसाला पुन्हा एकदा ॲडजस्ट केला आहे. मित्रांनो याच्यावरती आपल्याला ॲड करायचं टॉप केलेला टोमॅटो, त्यानंतर कोथिंबीर आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं. हे सगळं टाकल्यानंतर मिक्स करून घ्या. जो काढा आपण तयार केला आहे तो थोडा याच्यामध्ये ॲड करा रस्स्यासाठी. पाणी वगैरे दुसरा यूज नका करू, तोच याच्यामध्ये टाका. अशा प्रकारे आपला मसाला वगैरे शिजला आहे, पाया आपले तयार झालेले आहेत आणि मित्रांनो मजेदार असा हा मटण पाया सुक्का तयार झाला आहे, त्यासोबत काढासुद्धा.